हॅलो हॅलो शिंक हॅलो हॅलो राजादा थोडासा हॅलो पण जरा आवाज चांगला दे. हॅलो शिंक बरं या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो बुवाने त्यांच्या पद्धतीनं अगदी सुंदररित्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि सुरुवातीला एकदा मित्रांनो बुवांच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर आवाज सुंदर आवाज वा. पण आज स्टॅच्यू लाईटी बंद करा हॉलवाले. हा आणि म्हणून बघा बुवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं अतिशय सुंदर वादच नाही बुवा. पण मेल्या ए वसाड्या तू काय गावाला वारी करतोस काय का हा बुवा कार्यक्रमाचं घड्याळ करतो का घड्याळ आता बुवा टायमिंग आणि म्हणून आयोजक मी बुवाला शेवटची 10 मिनिटं देणार फक्त घड्याळ लावून ठेवा. आता 10 मिनिटाच्या वर 11वा मिनिट पण बोला देणार नाही माझा शब्द आहे. आणि म्हणून बुवाने त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम केला. पण बुवा हा काय आपला गाव नाही कोंबडा आरवतोय आणि बुवा बारी करतो. ही मुंबई आहे बुवा. इथे वेळेला बुवा महत्व आहे. म्हणून प्रत्येक मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना बुवा प्रत्येक क्षणाला बुवा वेळेचं महत्व आहे. पण ते तुम्ही आज पाहिलं नाही. त्याचं कारण असं औसा पुलवाला ह्यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. ह्यांचा चंद्र कधी पण उगवत ह्यांचा एकदाच वर्षात एकदा पौर्णिमेला येतो. आणि म्हणून बुवा परत बुवा मगाशी वजन गेले की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे. तू काय मेल्या रेडायस काय ना बरोबर की नाही. झोपी कोणाची होते तू मेल्या 2 पायाचा 2 हाताचा 2 डोळ्यांचा आहे ना आणि मधल्या 3ऱ्या पायाचा माणूस आहे. बरोबर आहे ना. झोपी काय रे राजादा झोपी कोणाची होते रेडा मेला काला रेडाचा आहे. राणी गेंडा कसा आहे बघा. आणि म्हणून बघा बघा शेर आणलाय गोवा. तुम्ही मगाशी म्हटलात ना की बुवा मगाशी बघून गेले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत बुवा राजेश बुवाचा धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतो. बघा बघा की जोड्यात जोडा म्हटलं जोड्यात जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. बरोबर आहे ना. गोड वस्तू खायची म्हटलं तर तो सुंदर असा पेढा आहे. आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे. पालीचा काला रेडा आहे. ए भादा रेड्या हा भादा रेडा हा अंडील रेडा नाही हा भादा रेडा आहे. बघा म्हणून परत बघा परत आणखी बुवा म्हणून गेले की म्हणतात बरेच काही काय बोलले असा करीन तसा करीन बुवा अजून अभ्यास करा अभ्यास. कारण राजेश निकम एवढा बुवा सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला. तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठं भेटतील थोडंफार मार्क. राजेश निकम एवढा सोपा पेपर नाही बुवा लिहून ठेवा. आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आणलाय बघा बुवा जास्त बुवा नाही थोडक्यात माझी बुवा तुमची आहे ना. नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठीत रातभर केला टिंब टिंब म्हणजे रातभर किती नाच केला तरी त्याला डोक्यात काहीच केलं नाही आहे ना. रातभर रामायण बघितली दुसऱ्या दिवशी विचारतो रामाची सीता म्हणतो कोण त्यातला हा बुवा आहे. ते फेटा बिटा फेट्याच्या खाली डोका नाही तुझा फक्त खाली गुलगुलीत आहे सगळं. फेटा बांधून आले बुवा नवरा कसं नवर तुला आज हालत कशी लावतो बघ. म्हणून तुझी वरात खडतो आज कशी मुंबईतलं बघतो बघ. म्हणून पहिला विषय बघा अहो किती सांगूया बुवाला मग आग लागली तुझ्या नावाला. बघा असं कोण म्हणतंय माझ्या माय माऊल्या समोर बसलेले आहेत. माझं कलगीतुरा मातृसंस्थेचं अख्खं मंडळ या ठिकाणी बसलंय. त्यांचा मान ठेवून बुवा वारी करतोय. म्हणून म्हणायचंय की किती सांगूया बुवाला अरे आग लागली तुझ्या नावाला मग माझ्या हातून नाही सुटायचा. असं कोण म्हणताय मारुती राय म्हणतोय रावणाचा भाव कुंभकर्ण. अरे युद्ध चालू आहे युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाव कुंभकर्ण मित्रांनो जो वर्षाचे 12 महिने वर्षाचे 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचा. मग मारुती राय असं म्हणतोय आज किती जरी तू आकांत तांडव जरी केलास तरी तुला सोडणार नाही. पण
ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी मी याला हा झोपून गेलाय, याला जाऊन उठवून या. बुवा कसा विषय आणलाय बघा. बुवा मगाशी म्हटलं ना एक एक वरती चढ, तुला घोडं कसं लावतो बघा तो. म्हणून किती सांगूया बुवाला मग आग लागली तुझ्या नावाला, माझ्या हातून नाही सुटायचा. गराट्या सुशांत बुवाच्या नावातच सु आहे बघा. सु है ना. एवढा बुवा रेड्यासारखा इचाकतोयच ना, इचाकता खाली सु करशील म्हणून म्हणतोय अरे माझ्या हातून नाही सुटायचा, मग माझ्या हातून नाही सुटायचा. बघा मग ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही रे उठायचा. 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 सांगूया बुवाला आग लागली तुझ्या नावाला, माझ्या हातून सुटा येता, माझ्या हातून सुटा येता. बारी थोडक्यात आटपतोय कारण का तुम्ही इतर रातभर कोंबडा अरवायला आलो बुवा, वर्षातले एकदा उगवता म्हणून बक्षीस आलं. या ठिकाणी गंधर्व महेश मांडवकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ आमचे सुकिवली गावचे आमचे समाज बांधव आमचे आबा राजारामजी साबळे आबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक मानाचा मुजरा करतो. तसेच साहिल साळवी तुळसरी फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहत 501 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई रंगमंचावरचे नावाजलेले असे आयोजक दिलीपजी नामे साहेब देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बुवा मी तुम्हाला बुवा मगाशी बोलून गेलं की म्हणतात असा होईल आणि तसा होईल, मेल्या पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर. कारण विषय असा आहे बघा, बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात बुवानी स्तवन गायली, सुंदर बुवांचा स्तवनाचा विषय होता. पण बुवा तुम्हाला मी निश्चित शिकवणे एवढा निश्चितच मोठा नाही, पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही तुमच्या गुरुवर्यांना ती स्तवन समर्पित केली. पण बुवा तुम्ही त्या स्तवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यांचं केला असतात तर बुवा ते कुठेतरी चांगलं झालं असतं. या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका, गराट्यानो, शिकाल तर टिकाल नाही तर कर्मानं मुकाल म्हणून म्हणतोय. दुसरा विषय असा बघा की राहिला विषय गवळणीचा. व असं म्हणतात मला तुमची गवळण रुसली नाही पचली नाही, तुला मेले हगवण लागल, तुला माझी गवळण पचायचीच नाही. अरे मेल्या तुला येत नाही तो सांग ना. म्हणतो गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही काय पाटला बुवा, गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही, म्हणतो मला रुचली नाही, तुला पचायची पण नाही, तुला उद्या संडासला होईल. तू सांग ना मेल्या तुला येत नाही ते बोल ना तू. आणि म्हणून बुवानी गवळण गायली. बुवा आजवर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तुरेवाल्यांकडून भरपूर काही काही बुवा शिकलोय आणि ते माझी ही शाळाच आहे, या शाळेमध्ये बुवा शिकतोय. पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुरेवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवर्यांच्या लेखणीला अजूनपर्यंत कुठं नाव ठेवलं. तुम्ही याला पहिलाच आहे येडा असा आहे ना, तू पहिलाच काला रेडा गेंडा पहिलाच तू असा भेटलायस मला. आणि म्हणून बघा बुवानी गवळण गायली. बुवा तुमच्या गवळीला कसा विषय आणतोय बघा, आणलाय बघा काउटिंग देतोय. बुवानी गवळण गायली. या राधिके कान्हाचा त्याग नाही कळला तुना, त्याग कळला कुणा, त्याग नाही कुणा कळला. मी याला चाल पण विसरला अशी बुवा नाही जायती. म्हणून बघा ती चाल अशी जिंदगी से जीत लेंगे हम साथी गर तेरा साथ हो. म्हणून बुवा कसा विषय आणला बघा. अरे कान्हा उशीर तू केला, वेळ निघून तो गेला, जीवनात नाही आला. पुढा साहेब बुवा जीव वेडा पिसा झाला, नाही कळला रे तुला. अरे हा जीव वेडा पिसा झाला, नाही कळला रे तुला.
कफसवीत होता मला काना उशीर तो गेला वेळ निघून तो गेला काना उशीर तो गेला वेळ निघून तो गेला जीव वेळ तुझा झाला नाही कळला रे तुला जीव वेळ तुझा झाला नाही कळला रे तुला फसवीत होता मला जीव वेळ तुझा झाला नाही कळला रे तुला जीव वेळ तुझा झाला नाही कळला रे तुला जीव वेळ तुझा झाला वेळ निघून तो गेला जीव वेळ तुझा झाला वेळ निघून तो गेला. त्यानंतर दुसरा विषय बघा गोपरंग की पुढे म्हणतात तुम्ही बोर तर होत नाही ना मित्रांनो जरा थोडासा आवाज येऊ द्या मग हा नाही मला वाटतं 12चा ठोका झालाय झोपल्यावर की काय म्हणून बघा पुढचा विषय असा की बुवा म्हणून गेले बुवा शहरामध्ये म्हणतात की वाघाची शिकार म्हणतात दांडग्याला करता येईल का माझा हा वाघ आहे ना हा कोण आहे वा किती जरी वाघ बोलला तरी तुझी शेपटी आखूडच आहे ना बरोबर आहे ना वाघ किती बोलला तरी तुझी शेपटी आखूड इंदभर एवढी आणि बुवा तुझ्यासारख्या भल्या भल्यांच्या शेपट्या मी कापून टाकलेल्या आहेत म्हणून सांगतोय परत बुवा पुढे म्हणतात की सुशांत बुवाची सर म्हणतात येणार नाही बुवाचं नाव काय आहे गाव काय आहे पाली ए पाली आज मी तुझ्या वर आणि तू माझ्या खाली हा दुसरा विषय हा नाही मी 1:20 बारी थांबवणार 10 मिनिटं फक्त मी त्यांना देणार कारण मुंबई रंगमंचावरती आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळेत संपवला होता एक गाणं घेतोय मित्रांनो आणि एका मुकट्यात माझी गाणी संपवतोय म्हणून बघा पुढचा विषय की करून हाट लावलीस वाट आर करून हाट लावलीस वाट बळजोरी ही नाती जुळवली बघा रावणाची पत्नी मंदोदरी सांगते ज्यावेळेस रावण सीतामाईला अशोकवनामध्ये पळवून नेतो आता ते मंदोदरीला माहिती नाही ही कोण आहे मग ती मंदोदरी रावणाला काय म्हणते बघा की करून हाट लावलीस वाट बळजोरी ही नाती जुळवली मी वैयक्तिक कुणाला बोलत अरे नाही बातमी कुणाला कळवलीस नाही बातमी कुणाला कळवली मग सांगतो कुणाची पळवली नाही बातमी कुणाला कळवली अरे सांगतो कुणाची पळवली बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली हे करून हाट लावलीस वाट हे करून हाट लावलीस वाट बळजोरी नाती जुळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली. दुसरा विषय मित्रांनो शेवटच्या 4 मिनिटात बारी संपवतोय घड्याळ लावा बुवा तुम्हाला देणार वेळ बिंदास तुम्ही टेन्शन घेऊ नका लव यू बुवा म्हणून म्हणतोय बघा लक्षात आपलं आहे शाहीर संदीप मोरे एकच वादा संदीप दादा मोरे पॉइंटची टीम काल चिमन पॉइंटची जिरवली आता तुम्ही खतलवा टीम कडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुद्रा फक्त 30 तारखेला टायमात या हो आणि म्हणून बघा बुवा पुढे बोलून गेले की बघा मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगफार हे नावाजलेले शक्तितुर्याला ज्या माणसाने योगदान दिलं आदरणीय स्वर्गीय दत्ताजी गराटे माऊली त्यांचे हे चिरंजीव पण मला येडा बुवा किती बघा यांनी शेवटचा विषय गायला बुवानी उदय भानाचा बरोबर आहे ना राजेश बुवार म्हणतो एक चढ बुवा आज या रंगमंचावरती तुम्ही तुरेवाले आहात तुम्ही पुरुष तुम्ही बाप्या आहे बुवा मी बाईची बाजू म्हणतो राजेश बुवार एक चढ अरे मेला बाप्या तू उदय भान काय बाई होता काय हो बरोबर आहे ना बुवा काय म्हणाले राजेश बुवार म्हणतो मेला बुवा तू बुवा आज मी बाई असं बोल तू बाप्या म्हणजे तू एक तुझ्यावरच घेतला चढून आणि कमी पडत असेल तर हे माझ्यातलं घेऊन जा बघ बघ बरेच दिवस आहेत ते व्हायनावरच आहेत त्याला घेऊन जा बुवा अरे मेलाच कार्य करणारा तुला कळतो काय रे तू काय बोलतोस तो त्या तोंडाला सर करायला गेले घोरपडीवरून एक मावळा वरती चढला उदयमान वरती होता मग तो उदयमान बोला बाप्या होता का बाई होती ना मेरा येड्या म्हणून तुला सांगतोय बुवा तू ऑर्केस्ट्रा कर नाच नाही बुवा तुझा नाच होईल शाप आणि माझ्यासारखा जर येडा फेटला ना बुवा मी शाप सत्यानाश करून टाकीन तुझा आणि म्हणून
फरमाईश आलेली आहे बुवा. तुम्ही मग म्हणलं झोंबी झोंबी. आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बुवांपेक्षा वेगळा आहे. झोंबी नाही बुवा, जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बुवा झोंबी नाही बुवा, तुमची खंदवून टाकी. आणि म्हणून बघा फरमाईश आलेली होती मगाशी, एका मुकड्यात घेतो. माझी गवळ यावर्षीची युट्यूबला चालते, ती फरमाईश आली होती म्हणून म्हणायचंय. अरे देवांचा तू देवर कसा मग गंध प्रेम बसले गंध प्रेम बसले विसरले तुझ्यासाठी हसले विसरले तुझ्यासाठी हसले मी विसरले. यंदा यावं माझं साजनीच्या चोरून आणि म्हणून मित्रांनो जी काय वेळी आपली सेवा झाली असेल तुमचं अजान देखील पदरात घ्या. पुन्हा एकदा आयुष्यकाय मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे लाख लाख त्यांचे आभार मानतो. आणि बोर्ड देखील आहे बुवा 2 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, वाईट असेल ते माझं मला परत करा अशी अपेक्षा बाळगतो. आणि बुवा आता आपला मॅटर क्लोज झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघशील ना झोंबी आपली बुवा झोंबी आता जोरात होईल. आणि म्हणून तुम्हाला देखील त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने मित्रांनो